गुड मॉर्निंग डिअर फ्रेंड्स. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहे सम इम्पॉर्टंट ॲक्शन वर्ड्स, जे की आपण मागच्या लेक्चरमध्ये पार्ट 1 मध्ये पण बघितलेले आहे. तर तुम्हाला सर्वात पहिले मी सूचना देतोय की या व्हिडिओच्या अगोदर मागच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तो व्हिडिओ पार्ट 1 अगोदर बघा, त्यानंतर पार्ट 2 बघा, कारण की त्यामध्ये सुद्धा यासारखे काही सम इम्पॉर्टंट ॲक्शन वर्ड दिलेले आहे. तर त्यामुळे अगोदर पहिला व्हिडिओ बघा, त्यानंतर हा व्हिडिओ बघा. जितकं तुमच्याकडे व्होकॅब्युलरी जास्त असेल तितकं तुम्हाला इंग्लिश बोलायला इझी जाईल. कारण की एक तुम्हाला उदाहरण सांगतोय मी. जर आपल्याला एखादी बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करायची आहे, तर बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करण्यासाठी आपल्याला काय काय नीड असते, म्हणजेच गरज असते. त्यासाठी ब्रिक्स म्हणजे विटा गरजेचे असतात, सँड म्हणजे वाळू गरजेची असते, त्या सिमेंट, आयर्न या सर्व गोष्टी असल्या तरच आपण काय करू शकतो, बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करू शकतो. जर आपल्याकडे ब्रिक्स आणि सँड पण नाहीये तर आपण बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करू शकतो का? तर नाही. म्हणजे त्याला एखादी वस्तू मिळण्यासाठी किंवा आपण बनवण्यासाठी काय प्रत्येक वस्तू असणं गरजेचे असते. तर त्यासाठीच आपल्याला इंग्लिश ही स्किल शिकण्यासाठी पण काय गरजेचं आहे, त्यामध्ये ॲक्शन वर्ब असो, हेल्पिंग वर्ब असो, ॲडजेक्टिव्ह असो, नाऊन असो, ते पण काय आपले एक मटेरियल आहे, रॉ मटेरियल, जे की आपल्याला एखादं सेंटेन्स कन्स्ट्रक्ट करण्यासाठी पण काय मदत करते. तर आपण त्याची काय करतोय, सर्व ॲक्शन म्हणजेच नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह याची एक पायाभरणी करतोय आणि त्या अनुसार आपण काय करतोय, एक बिल्डिंग बांधण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर आहे का नाही? तर त्यासाठी आपण आता काही इम्पॉर्टंट ॲक्शन वर्ब बघणार आहे, जे की आपण पहिले बघितलेले. कोणते बघितलेले पहिले? फर्स्ट इम्पॉर्टंट 50 ॲक्शन वर्ब. आता इथून काय घेणार आहे आपण, 51 to 100 या लेक्चरमध्ये काय पूर्ण 50 ॲक्शन वर्ब असणार आहे. तर त्यामध्ये आपण घेतलेला आहे बघा, सेलिब्रेट. सेलिब्रेट मीन्स काय आहे, साजरी करणे. जसं की आपण एखाद्या ठिकाणी गेलो, तिथे काय असतो, कार्यक्रम असतो, त्याला काय म्हणतो आपण, सेलिब्रेशन. तर त्यालाच काय केलं आपण, ते नाऊन केलेलं आहे. आपण या व्हिडिओमध्ये फक्त काय बघणार आहे, ॲक्शन वर्ब, जे की तुम्हाला सेंटेन्स बनवण्यासाठी फार उपयोगी पडतात. आणि यामध्ये काय माहिती आहे का, तुम्हाला रिडिंग सोबतच काय त्याचे स्पेलिंग पण लर्न करायचे. मी हे व्हिडिओ याच्यासाठी टाकतोय की तुम्हाला याचे प्रत्येकाचे स्पेलिंग सहित तुमचे मराठीतून मिनिंग लर्न पाहिजे. समजलंय का? मराठीतून मिनिंग जर लर्न नसले तर तुम्हाला त्याचे प्रोनाऊन्सिएशन असो किंवा ते सेंटेन्स मराठीतून बनवता येणार नाही. सेलिब्रेशन मीन्स साजरी करणे. चिअर. चिअर मीन्स काय, जल्लोष करणे. चिअर हा शब्द तुम्ही याच्यात ऐकलाय असं बघा, काही विलन असतात, ते एकत्र येतात टेबलवर आणि ते एकमेकांना चिअर करून काय करतात, एक एन्जॉयमेंट सेलिब्रेशन करतात. टेक्स्ट मीन्स काय, मेसेज पाठवणे. हे तर तुम्हाला तर माहितीच आहे की सांगण्याची आवश्यकता नाहीये. कॉल मीन्स कॉल करणे. झूम मीन्स झूम मीटिंग करणे किंवा एखादी, असं आपण सपोज याला आपण झूम करतोय असं, या प्रकारे त्याला झूम करणे असं म्हणतात. समजले की हे तुम्हाला? फार सोपे सोपे वर्ब्स आहे. यानंतर पोस्ट. पोस्ट मीन्स पोस्ट करणे. आपल्याला आता सांगण्याची आवश्यकता नाही, एखादा व्हिडिओ पोस्ट करणे किंवा फोटो पोस्ट करणे. तर त्यासाठी सुद्धा काय हा ॲक्शन वर्ब येतोय. नेक्स्ट आपण स्लाइड बघणार आहे बघा. स्कोर. स्कोर मीन्स काय, गुण मिळवणे. कम्पीट. कम्पीट मीन्स स्पर्धा करणे. स्पर्धा करणे म्हणजे एकमेकांसोबत आपली स्पर्धा असते, दोन्ही टीम मध्ये स्पर्धा असते. तर त्या प्रकारे ही कम्पीट हा त्याला काय ॲक्शन वर्ब आहे. ट्रेन. ट्रेन म्हणजे काय, प्रशिक्षण घेणे. जसं की आपण म्हणत नाही का, तो माझा ट्रेनर आहे. ट्रेनर म्हणजेच काय झाला, तो वर्बचा नाऊन फॉर्म केलेला आहे त्यांनी. ट्रेन करणे म्हणजे काय, प्रशिक्षित करणे. स्ट्रेच. स्ट्रेच मीन्स काय, अंग ताणणे. मेडिटेट, ध्यान करणे. प्रे, प्रार्थना करणे. हे जे वर्ड्स आहे ना, जेव्हा तुम्ही सेंटेन्स बनवण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेला तुम्हाला फार कामी येतात. लक्षात घ्या बरं का. आता तुम्हाला वाटेल की हे वर्ड्स आपल्या कुठं सेंटेन्स मध्ये येणार आहे, पण जेव्हा तुम्ही बोलण्याचा प्रयत्न कराल त्यावेळेला हे प्रत्येक वर्ब तुम्हाला तुमच्या बोलण्यामध्ये आवश्यकच आहे. लॉक. लॉक मीन्स काय, कुलूप लावणे किंवा आपण लॉक करणे एखादी बाईक वगैरे. अनलॉक, कुलूप काढणे किंवा उघडणे. सर्च. सर्च मीन्स शोधणे. फाइंड, सापडणे. लॉस, हरवणे. विन, जिंकणे.
काही इझी वर्ड्स आहे जे की तुम्हाला न कुठं सर्च करता या व्हिडिओमध्ये पूर्ण वर्ड्स तुम्हाला ही सिरीज आहे एक प्रकारची, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही काय करणार आहे, 50-50 वर्ड्स देणार आहे तुम्हाला आणि तुम्हाला कुठे सर्च करण्याची आवश्यकता नाही. दररोज आपण जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल हा व्हिडिओ प्ले करायचा आणि एकदा दोनदा रिपीट जर कधी केला तुम्ही बघितला तर तुमचं ऑटोमॅटिक हे लर्न होईल. म्हणजे तुम्हाला असा वेगळा एक्स्ट्रा वेळ देण्याची गरज नाही. एका वेळेस तुमचे 50 वर्ड्स लर्न होत आहे याचा अर्थ तुम्ही खूप इंग्लिशचा स्टडी करताय आणि 10 दिवसामध्ये आपण जवळपास 500 प्लस ते वर्ड्स लर्न तुमचे करून घेणार आहोत. त्यानंतर स्मेल मीन्स वास घेणे, टच मीन्स स्पर्श करणे. तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय बघा, तुम्हाला टचची स्पेलिंग जर दिली तर तुम्ही काय लिहिणार आहे, TACH या प्रकारे लिहिणार आहे, पण टचची स्पेलिंग तशी नसून TOUCH आहे. हे पण समजून घ्या. प्रत्येक बाराखडीप्रमाणे जसं आपण नाव लिहितो करण KARAN तसं हे स्पेलिंगा नसतात. आता सांगतो याला प्रत्येकाला तुम्हाला वेळ देऊन लर्नच करावं लागते. किंवा आता काय करायचंय तुम्ही, जेव्हा आपण जसं लेक्चर पुढे जातोय तसं तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचंय. आता जे ऑफलाईन पण लेक्चरला येत आहे तर त्यांनी काय करायचंय, मी प्रत्येकाला हे वर्ड्स लिहून लर्न करायला लावतोय. तर जे ऑनलाईन आहे आता सध्याला युट्यूबला, तर त्यांनी काय करायचंय, व्यवस्थित हे एकदा प्रॉपर लिहून घ्यायचे. नंतरला ज्या वेळेला लर्न करायचे त्यावेळेला व्हिडिओ बघायचा, बरोबर ऑटोमॅटिक काय होणार ते लर्न होऊन जाणार आहे. पुश ढकलणे, एखादी गोष्ट आपण ढकलतो त्याला काय म्हणतो, पुश. पुल ओढणे, आपण डोअर एखाद्या ऑफिस मध्ये गेलो का डोअरवर लिहिलं असतं बघा पुल पुश, बरोबर आहे का नाही. ओपन उघडणे, क्लोज बंद करणे. मेल्ट वितळणे, सर्व करणे. म्हणजेच काय, सर्व मीन्स जेवण वाढणे, चपाती वाढणे. आपण जेवता वेळेला एखादी आपल्या घरची आई असो किंवा बहीण असो ती आपल्याला जेव्हा जेवण वाढते त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, सर्व हा हेल्पिंग वर्ब आहे. पोअर मीन्स ओतणे, पाणी ओतणे, चहा ओतणे. त्याला काय म्हणतो आपण इंग्लिशमधून, पोअर. मिक्स मिसळणे, स्टिअर हलवणे, एखादी आपण भाजी असते बघा हलवतो. टेस्ट चव घेणे. शिव मीन्स शिवणे, कपडे वगैरे शिवतो आपण ते. नीट विणणे, विण काम करतो कपड्यावर आपल्या. बेक मीन्स भाजणे किंवा बेक करणे, भाजणे. आपण बाजरीची भाकरी जशी भाजतो तशी. फ्राय तळणे, ग्रिल सुद्धा भाजणे. फ्रीज गोठवणे किंवा गोठणे, एखादं पाण्याचं रूपांतर जेव्हा बर्फात होतं त्याला काय म्हणतो आपण, फ्रीज झालं, जसं की आपण फ्रीज म्हणतो ना. ग्रो वाढणे किंवा वाढवणे. हार्वेस्ट कापणी करणे, तुम्ही बघितलं असेल बघा तुमच्या शेतामध्ये गहू कापण्यासाठी काय येतं, एक हार्वेस्टर येतं. हार्वेस्ट म्हणजे कापणे किंवा कापणी करणे आणि ते हार्वेस्टर म्हणजे कापणी करणारं यंत्र, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे आपण, हार्वेस्टर. आणि हार्वेस्ट म्हणजे काय, कापणी करणे. क्लीन स्वच्छ करणे. वॉश धुणे. फोल्ड दुमडणे, दुमडणे म्हणजे काय, घडी मारणे, अशी या प्रकारे. आयर्न मीन्स इस्त्री करणे, आपण कपड्याला धुतल्या वॉश केल्यानंतर जसं इस्त्री मारतो एकदम पॉश दिसण्यासाठी. चेस मीन्स पाठलाग करणे. इस्केप पळून जाणे. हाईड लपणे. सीक शोधणे. प्लांट झाड लावणे. वाटर पाणी देणे. वाटर हा वर्ब, म्हणजे याच्यामध्ये थोडंसं लक्ष द्या. आपण इथं काय, वाटर हा फक्त आपल्याला नाऊन वाटतो, वाटर हा ॲज अ वर्ब म्हणून पण काम करतोय. मी झाडांना पाणी देत आहे, आय एम वॉटरिंग द प्लांट्स. द प्लांट, समजलंय का. म्हणजे वाटर हा याच्यामध्ये ऍक्शन वर्ब म्हणून आलेला आहे. 99 नंबरचा ऍक्शन वर्ब बघा, लिफ्ट. आपण लिफ्ट काय करते, आपल्याला वरती उचलते खाली घेते, बरोबर आहे की नाही. लिफ्ट मीन्स उचलणे. आणि फाईट मीन्स भांडणे. फायटिंग, तो माझ्यासोबत भांडतो म्हणजे काय, ही फाईट विथ मी.
अशा प्रकारचे आपण हे प्रत्येक ऍक्शन वर्ब हे काय करू शकतो, सेंटेन्स मध्ये वापरून आपले इंग्लिश इम्प्रूव्ह करू शकतो. तर मला हे सांगायचं तुम्हाला, आता जे आपण हे व्हिडिओ किंवा तुमची व्होकॅब्युलरी वाढवतोय, तर हे आपण कुठे टाकतोय, स्वामी विवेकानंद डिजिटल क्लासेसवर. आणि जेव्हा तुम्हाला इंग्लिश स्पोकनचा कोर्स करायचा आहे, तर ते कुठे आहे, आपल्या लेट्स लर्न अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आहे. आणि लेट्स लर्न अकॅडमी आपण त्याची ॲप पण आहे, त्या ॲपमध्ये तुम्ही एनरोल जर झाले, तर त्यामध्ये तुम्हाला 5,000 रुपयामध्येच, म्हणजे 4,999 रुपयामध्ये इंग्लिश स्पोकन पूर्ण, त्याचबरोबर तुम्हाला सायन्सचं पूर्ण तुमचं सब्जेक्ट आणि मॅथ्सचं पूर्ण तुमचे सब्जेक्ट. मग ते कोणाकोणासाठी राहील, 6वी 7वी 8वी, समजलंय का? तर सर्वांसाठी NCERT बेस आम्ही पूर्ण हा कोर्स डिझाईन केलेला आहे. जास्त फीस तुमच्याकडून आकारल्या जात नाही. फक्त 4,999 रुपयामध्ये तुम्हाला हा कोर्स आम्ही देतोय ऑनलाईन पूर्ण.